केंद्र सरकार निर्दयी, केंद्र सरकार हुकुमशाही आहे, केंद्र सरकारनं आधुनिक मोगलाई आणली, केंद्र सरकार पेशवाई आल्यासारखं वागतंय. होय, केंद्र सरकारनं सोनम वांगचुक यांचं आंदोलन चिरडून टाकलं. केंद्र सरकार अभिजित दिपकेला किंवा सोनम वांगचुक यांना घाबरलं. तरुणांच्या प्रश्नाबद्दल, नीटच्या परीक्षेच्या घोटाळ्याबद्दल धर्मेंद्र प्रधान साहेबांचा राजीनामा मागितला म्हणून सरकार गडबडून गेलं. सोमवारच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला सरकारची नाचक्की होऊ नये म्हणून जर सोनम वांगचुक यांचं 21 दिवसानंतर या देशातल्या मुलामुलींच्या भवितव्यासाठी, घरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या तरुण सदस्यासाठी जर सोनम वांगचुकचं न्याय हक्कासाठी आंदोलन असेल, केंद्र सरकार का घाबरलं? अमित शहा साहेबांनी इतकी पोलिसांना हाताशी धरून जोर जबरदस्ती का केली? का अभिजित वर शाई टाकली? का भाजप सुडाची भावना घेऊन वागतंय? जर या देशातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, कुठल्याही पक्षाच्या किंवा पक्षातल्या लोकांच्या मुलांच्या हितासाठी जर हे आंदोलन असेल, कोणाच्याही भविष्याशी खेळ होऊ नये असं जर सोनम वांगचुक किंवा अभिजित दिपकेला वाटत असेल, अमित शहा साहेब का घाबरले? का केंद्र सरकार घाबरलं? का नवीन पोलीस आयुक्त तिथं बसून एका रात्रीत आंदोलन चिरडण्याचं प्लॅनिंग केलं? आणि सकाळी अभिजित दिपके हातपाय तोंड धुवायला मित्राच्या फ्लॅटवर जाईपर्यंत सोनम वांगचुक यांना पांढऱ्या कपड्यामध्ये गोल राऊंड करून पोलीस रूपी खाजग्या वेशातले गुंड तिथं घुसवून आंदोलन संपवलं जर गेलं असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि याच प्रमुख मुद्द्यावर मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे आपल्या सर्वांचं संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो, पण विनंती करतो, केंद्र सरकारनं स्वतःवर हे आंदोलन घेऊ नये. मी सुद्धा केंद्र सरकारच्या विरोधात चर्चा नाही करत आहे, किंवा सोनम वांगचुक असेल, अभिजित असेल, यांचं आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात जरी असलं तर केंद्र सरकारनं ज्या मंत्र्याला ही जबाबदारी दिली, धर्मेंद्र प्रधान साहेब, त्यांनी नीट परीक्षेच्या घोटाळ्याबद्दल गांभीर्यानं घेतलं नाही म्हणून त्यांचा राजीनामा मागण्यासाठी. कारण पुण्यात 2-4 जण पकडली, महिला प्रोफेसर 2 पकडल्या, लाखो रुपये कमवत होत्या. तो खाजगी क्लासेसवाला लातूरचा मोठे गावकर पैसे छापत होता. 10 दिवस अगोदर त्याच्याकडे पेपर. म्हणजे सर्वसामान्यांच्या मुलांच्या भवितव्याशी खेळायचं आणि श्रीमंतांची नालायक मुलं पैसे घेऊन त्यांना प्रश्नपत्रिका विकायच्या आणि त्यांना पास करायचं. म्हणजे डॉक्टरचा पोरगा डॉक्टरच झाला पाहिजे, भले तो नालायक असला तरी. ही जी सिस्टीम ह्या खाजगी क्लासेसवाल्यांनी त्या ठिकाणी राबवली होती आणि भ्रष्टाचारी प्राध्यापक, प्रोफेसर, पेपर सेटर, चिटर निघाल्यामुळं अभिजित दिपकेला आंदोलन करावं लागलं. कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म का झाला? तर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी इथल्या तरुणाईला झुरळ म्हटलं. का म्हणलं? हा त्यांच्या डोक्यातला मुद्दा असेल, परंतु संवैधानिक पद्धतीनं जगणारे, लढणारे, बोलणारे, काम करणारे जर या सरकारच्या हुकुमशाहीला बळी पडत असतील, सरकार घाबरलंय बरं का. सरकारनं आंदोलन चिरडलं. सरकार या सगळ्या आंदोलनाकडे ज्या पद्धतीनं पाहतोय, उभ्या देशामध्ये नाचक्की झाली. सगळ्या राज्यातल्या, अर्थात देशातल्या विरोधी पक्षाच्या लोकांनी या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांचं वैयक्तिक स्वार्थ काय? त्यांचं वैयक्तिक काय मत होतं? सरकारच्या कुठल्या मंत्र्यांनी, सरकारच्या कुठल्या शिष्टमंडळाने जंतर मंतर दिल्लीतल्या त्या मैदानावर जाऊन या आंदोलनकर्त्याशी चर्चा केली? अजिबात नाही. तोंड दाखवायला किंवा शब्द काढायला जर यांच्याकडे वेळ नसेल तर ही सत्तेची नशा किती भयानक आहे हे देशासमोर आलेली गोष्ट आहे. बांधवांनो, याच मुद्द्यावर चर्चा करायची म्हणून संतोष शिंदे ऑफिशियल हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. ज्या लडाखच्या या सुपुत्राने खरं तर आतापर्यंत प्रज्ञाशील करुणा ही जी शब्द आहेत, संवैधानिक मूल्य आहेत आणि देशहित आहे, याच तत्वानं काम केलं. संवैधानिक मार्गानं या देशामध्ये कुठेही आंदोलन असेल आणि त्याचा जर कुणाला त्रास नसेल तर ते आंदोलन झालं पाहिजे.
ते आंदोलनच होऊ नये यासाठी जर सरकार चिडवून टाकत असेल तर हुकुमशाही काय कामाची? मोगलाई वाचली होती, पेशवाई वाचली होती, आज ती सरकारच्या हुकुमशाहीतून पाहिली, याच्यापेक्षा दुर्दैव काय? सोनम वांगचुक यांचं आंदोलन केंद्र सरकारनं, देशाच्या गृहमंत्र्यांनी प्लॅनिंग करून चिरडून टाकलं. या देशात खरंच पेशवाई रूपी मोगलाई आली का? हे आता खरंच चर्चेचा विषय झालाय. या देशातील नीटच्या एक्झाम मध्ये जो घोटाळा झाला आणि त्या घोटाळ्याच्या विरोधात धर्मेंद्र प्रधान साहेबांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना केंद्र सरकारनं आंदोलकांशी चर्चा नाही केली. उलट आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आणि दुर्लक्ष करून आंदोलनाकडे कसं लोकांनी फिरकू नये यासाठीचा प्रयत्न झाला. त्याच केंद्र सरकारच्या काही समर्थक लोकांनी कधी अभिजित दिपकेला मारहाण केली, आज अभिजित दिपकेवर शाई फेकली आणि सोनम वांगचुक यांना निर्दयीपणे पोलिसांनी उचलून नेऊन आंदोलन चिरडून टाकलं असेल तर सरकार हुकुमशाही करतंय याचा खरं तर एक भारतीय नागरिक म्हणून किंवा संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता म्हणून मी तीव्र शब्दात निषेध करतो. सरकारनं अशी आंदोलनं चिरडून टाकून सरकार स्वतःची नाचक्की करून घेतंय. जर सरकारनं आणि सरकारच्या नेत्यांमध्ये जर नैतिकता असेल तर नीटच्या झालेल्या परीक्षेच्या घोटाळ्याबद्दल जी देशव्यापी परीक्षा होती ती अचानक रद्द का केली, कसा काय प्रश्नपत्रिका फुटली, याबद्दल केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारनं चकार शब्द आतापर्यंत काढला नाही. प्रत्येक जण प्रत्येकाला वाचवतोय. सरकार धर्मेंद्र प्रधानाला वाचवतंय केंद्रातलं, आणि राज्यातलं सरकार मला असं वाटतं या सगळ्या पेपर फोडणाऱ्या आरोपींना सुद्धा वाचवतं की काय, म्हणून याच्यावर त्या ठिकाणी आंदोलन होऊ दिली जात नाहीत. आणि म्हणून जर आंदोलन चिरडलं जात असेल अत्यंत दुर्दैवी आहे. इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा जर त्या आंदोलनात होत असेल आणि त्याचा जर त्रास कुणाला होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणून आंदोलन चिरडलं गेलं हे अत्यंत दुर्दैवी आहे. याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सर्वप्रथम मी निषेध करतो. केंद्र सरकार मायबाप सरकार आहे आणि ते जर देशातल्या तरुणाईबद्दल बोलत नसेल, प्रधानमंत्री महोदय नीट परीक्षेच्या घोटाळ्याबद्दल किंवा आंदोलनाबद्दल चकार शब्द काढत नसतील तर जे आंदोलन देश हितासाठी आहे आणि देशातल्या तरुणाईबद्दल जर प्रधानमंत्री महोदयांना नेहमी प्रेम असतं, ते प्रेम अचानक गेलं कुठं हा प्रत्येक भारतीयाला पडलेला प्रश्न आहे. आणि सरकारनं हे आंदोलन चिरडून टाकणं, गुंडाळणं किंवा त्यांना मारहाण करणं किंवा त्यांच्या अंगावर सरकार रूपीच त्यांचे वैचारिक जर गुंड जर तिथं हैदोस घालत असतील तर हे अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे आणि याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल हे मला या माध्यमातून सांगायचं. काय चाललंय या देशात? या देशातली व्यवस्था जर अशा पद्धतीने काम करत असेल, या देशातली व्यवस्था जर अशा पद्धतीने वर्तन करत असेल, हे कदापिही सहन केलं जाणार नाही अशी भारतातली जनता म्हणेल. बघा तुम्ही बारकाईनं लक्ष दिलं, सोनम वांगचुक यांनी आता 20-21 तारखेला पार्लमेंटवर त्याने आंदोलन पुकारलेलं आहे. ते तिकडं घेराव घालतील किंवा लोकशाहीच्या पद्धतीनं संवैधानिक पद्धतीनं आंदोलन करतील, पण हे केंद्र सरकारच्या विरोधात असल्यामुळं आजपर्यंत 12 वर्षात मोदी सरकारच्या विरोधात इतकं ताकदीचं आंदोलन शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर आता पहिल्यांदाच कदाचित होतंय. म्हणून जर सरकार गडबडून गेलं असेल, शुद्ध पोरकटपणा सरकारनं केलाय आंदोलन चिरडून टाकण्याचा असं वाटतं आणि असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. घडलेल्या घटनेचा एक भारतीय नागरिक म्हणून तीव्र निषेध आहे. हे आंदोलन सरकार विरोधी नाही तर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या संदर्भात आहे. हे सरकारनं गांभीर्यानं घेतलं पाहिजे होतं असं मला वाटतं. बाकी जनता सुज्ञ. जय शिवराय.